हॅलो फ्रेंड्स, नाव आहे शुभदा रेडगे आणि चॅम्पियन रजत बरोबर हा बिझनेस बिल्ड करते आहे. आणि या व्यवसायामध्ये ज्यांनी मला आणलं, जे माझे ग्रेट गुरु आहेत, सुनील सुडके सर आणि वैष्णवी मॅडम. त्यानंतर अक्षय सर आणि प्रांजली मॅडम, अजिंक्य आणि विनीता तुपोणे, भालचंद्र आणि माधवी तुपोणे. आणि माझे जे ग्रेट मेंटॉर आहेत डॉक्टर बाबाजी गवडे आणि आशाताई गवडे. आणि माझे जे ग्रेट डायमंड सर आणि मॅडम आहेत ते महेश सर आणि क्षमा मॅडम. आणि खूप ग्रेट असा बिझनेस आहे. स्वतःबद्दल सांगेल, एज्युकेशन बीएससी सीएमएलटी डीएमएलटी झालं होतं. आणि 14 वर्ष मिस्टरांबरोबर जनरल प्रॅक्टिस सुद्धा केली. ही जी अपॉर्च्युनिटी मला सुडके सर आणि मॅडमने दिली, त्यांच्या पहिल्या बॅचची मी पहिली विद्यार्थिनी. आणि सर्वप्रथम तर या बिझनेसमध्ये येण्याचं एकच कारण होतं, ते होतं हेल्थ. कारण की बरंच थोडं ट्रेस फॅक्टर मधून मी सुरुवातीला जेव्हा पर्सनल लाईफ मध्ये एक मोड आल्यानंतर ट्रेस फॅक्टर मध्ये होती. मुलाची पण हेल्थ व्यवस्थित नव्हती आणि माझी पण नव्हती. आणि सगळ्यात मोठा विश्वास मला पहिले न्यूट्रिशनवर झाला. आणि तिथून मला कळालं की माझी जर हेल्थ छान होऊ शकते तर इतरांची पण करू शकते. आणि समजून घेतलं की न्यूट्रिशन नेमकं काय आहे. कारण की 14 वर्ष प्रॅक्टिस मिस्टरांबरोबर केली, तेव्हा ॲलोपॅथी काय कळालं होतं फ्रेंड्स. ते साईड इफेक्ट्स पण भरपूर पाहिले होते. पण जसं न्यूट्रिशन आयुष्यामध्ये आलं आणि समजलं की न्यूट्रिशनमुळे आपण सगळ्या जगाला खूप चांगली हेल्थ देऊ शकतो आणि खूप पुण्याचं काम आपल्या हातून होणार आहे. मी माझ्या हॉस्पिटलला जेव्हा ॲलोपॅथी प्रॅक्टिस करत असतो ना फ्रेंड्स, मी तर लोकांना हेल्थ देत होती पण त्याचे पैसे पण घेत होती. चांगलं झाल्यानंतर लोक चांगलं पण म्हणायचे. आणि थोडंसं पेशंटला काही कमी झालं तर लोक कॉलर सुद्धा करायला कमी करत नव्हते फ्रेंड्स. पण फ्रेंड्स, हा व्यवसाय समजून घेतला. सुरुवातीला थोडंसं सिंगल हँडेड बिझनेस बिल्ड करण्यासाठी तेवढं माझ्या मध्ये म्हणजे तेवढं हिंमत होत होत नव्हती. पण फ्रेंड्स, वैष्णवी मॅडमचे थँक्स म्हणाले की त्यांनी मला, जसं म्हणतो ना आपण, चांगल्या गोष्टींचे आपल्याला संस्कार आणि आपल्याला सवय लावा लागतात. तर खरंच माझे जे ग्रेट आईच्या रूपामध्ये वैष्णवी मॅडम आहे, त्यांनी मला सीडीची चटक लावून दिली. आणि खरंच ही सीडी ऐकण्यासाठी मॅडम माझ्यासोबत मॉर्निंग वॉक पण सुरुवातीला खूप दिवस केलं. नंतर मला सवय लागून गेली. त्यानंतर मी अशा खूप साऱ्या सीडीज, बुक आणि फंक्शन या गोष्टीला मी फॉलो केलं. आणि स्वतःला मला माहित होतं फ्रेंड्स की मला सिंगल हँडेड बिझनेस बिल्ड करायचा आहे. तर पहिले मला मेंटली आणि महत्वाचं म्हणजे मेंटली आणि बॉडी सुद्धा मला प्रिपेअर व्हावं लागेल, स्ट्रॉंग व्हावं लागेल. आणि सगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन घेतलं. सीडी बुक फंक्शन जेव्हा मी फॉलो केले सगळे, तर एक पर्सनल डेव्हलपमेंट जशी होण्यास मदत झाली. त्यानंतर हळूहळू व्यवसायामध्ये लोक यायला लागली. मग लोकांना कशा प्रकारे हँडल करायचं, कसं बोलायचं, कसं हे करायचं, त्या ठिकाणी मला माझ्या जे मेंटॉर आहेत डॉक्टर बाबाजी घेवडे आणि आशाताई घेवडे, आणि आशाताई घेवडे यांच्याकडनं मी शिकत गेले की युनिटी काय असते बिझनेसमध्ये. आणि हे सगळं पाहत गेली. आणि खरोखर फ्रेंड्स, मला माझ्या 14 वर्षाच्या करिअरमध्ये, हॉस्पिटलच्या करिअरमध्ये, कधी कुठल्या डॉक्टरने येऊन आम्हाला सांगितलं नाही की तुम्ही अशा प्रकारचा तुमचा व्यवसाय वाढवा. पण फ्रेंड्स, या व्यवसायामध्ये आल्यानंतर मला एक कळालं की इथे एक तर पहिली गोष्ट म्हणजे लेडीज खूप सेफ आहे. आज मी गेल्या 3-3.5 वर्षापासून या बिझनेस मध्ये आहे, पण असं आजपर्यंतचा एकही असा अनुभव नाहीये फ्रेंड्स की ज्यामुळे मी कुठे खचली असेल. आणि खूप जबरदस्त असा व्यवसाय आहे. आणि मला कळालं फ्रेंड्स की समाजामध्ये अशा भरपूर स्त्रिया आहे की ज्यांना मी स्वतः त्यांना फायनान्शियली फ्री करण्यास मदत करू शकते. आज जर आपल्या आजूबाजूला जर आपण पाहिलो तर तर अशा सिंगल लेडीजला खूप सारे चॅलेंजेस असतात फ्रेंड्स. पण या व्यवसायामध्ये खूप सुंदर सिक्युरिटी आहे. आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी एक पॅशन तयार केलं आणि स्वतःचे ड्रीम्स काय आहे पहिले मजबूत केले. आणि यामध्ये माझ्या व्यवसायामध्ये माझ्या मुलाची मला खूप साथ मिळाली. आज तो 17 वर्षाचा आहे, जो नीट करतो आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये तो एमबीबीएस करणार आहे फ्रेंड्स. आणि आज एमबीएतूनच मी त्याला माझं त्याचं एज्युकेशन मी कम्प्लीट करते फ्रेंड्स. आणि देवाला थँक्स म्हणते कुठेतरी की एवढी सुंदर संधी माझ्या आयुष्यामध्ये आणली है ना. आणि फ्रेंड्स, 1 वर्षानंतर माझा मुलगा सुद्धा या व्यवसायामध्ये बिझनेस पार्टनर माझा राहणार आहे. आणि आज नाही म्हणता म्हणता इंजिनियर्स, डॉक्टर्स, काही टीचर्स है ना, खूप चांगले चांगले लोक व्यवसायामध्ये आले. आणि डे बाय डे ग्रोथ होत आहे बिझनेसमध्ये. खूप चांगले लोक येऊन त्यांच्या पिन चेंज होत आहे. आता मी प्लॅटिनम शिपच्या याच्यामध्ये आहे. तर फ्रेंड्स, सांगण्याचं एक इथेच आहे की बघा, संकट तर येत असतात फ्रेंड्स, पण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. स्थिर जर राहायचं असेल फ्रेंड्स आपल्याला, तर आपल्याला मेंटरशिप खूप महत्वाची आहे. अपलाईनला फॉलो करणं खूप महत्वाचं आहे. थँक्स म्हणते मी खरंच परत देवाला की एवढी सुंदर अशी असोसिएशन माझ्या आजूबाजूला असल्यामुळे फ्रेंड्स आजही मी ठाम आहे माझ्या शब्दावर. आज कोणाचा साथ मिळो की नाही मिळो, पण एमव्ही अशी एक अपॉर्च्युनिटी आहे फ्रेंड्स, जिथे मी मला मला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी मला एक स्टेज मिळाला. आज जर मी बाहेर कुठे जॉब करत असली असती फ्रेंड्स, तर मला अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची साथ मिळाली नसती जी मला या असोसिएशन कडनं मिळत आहे. तर
खूप काही मध्यंतरी सिल्वर प्रोड्युसर व्हायच्या आधी सुद्धा परत एक मोठा ऍक्सिडेंट पण झाला फ्रेंड. पण यातून मी निघाली कारण माझे ड्रीम स्ट्रॉंग होते. मी स्ट्रॉंग होती फ्रेंड. मला जिद्द होती की मला हे करायचं आहे म्हणून, है ना. तर इथे बसलेल्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर मी तेच सांगेल की जास्त करून लेडीज ड्रीमर असतात. लेडीजला सगळ्या गोष्टी पाहिजे असते. जर आपण राईट डिसिजन घेतला, आणि कधी कधी डिसिजन घेण्यामध्ये पण आपल्याला काही गोष्टी अवघड जात असतात, तर आपण त्या ठिकाणी आपल्या मेंटर आणि आपल्याची आपल्याला मदत घ्यायला पाहिजे. आणि नेमकं आपल्याला करावं काय लागेल, नॉलेज आहे फ्रेंड्स. स्किल डेव्हलप, जसं महेश सर आणि शमा मॅडमच्या एका कार्यक्रमामध्ये मी त्यांना ऐकलं होतं की स्किल डेव्हलप करणं खूप महत्वाचे आहे. तर स्किल डेव्हलप कुठून होतात फ्रेंड्स? तर नॉलेज, है ना. आपल्याला जर आपला बेस्ट आपल्या अपलायनचा एक चांगला विद्यार्थी व्हायचा असेल फ्रेंड्स, तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपण चांगलं नॉलेज घेऊन त्यांचा विद्यार्थी बनणं. कारण जोपर्यंत आपण स्वतः विद्यार्थी बनणार नाही फ्रेंड्स, तोपर्यंत आपले डाऊनलाईन सुद्धा आपले विद्यार्थी बनणार नाही. हे मला कळून चुकलं होतं. आणि म्हणता म्हणता फ्रेंड्स खूप सारे चेंजेस लाईफ मध्ये झाले. आज कुठे दिवस निघून चालले लाईफचे हे खरंच कळत नाहीये. आणि एक डे बाय डे आता तर असे ड्रीम स्ट्रॉंग झाले की आता तर थांबायची बिलकुल इच्छाच नाहीये. आणि टीम मध्ये सुद्धा एवढा मोमेंटम आहे फ्रेंड्स. तर या सगळ्याच एकच आहे की आपण फेथ किती आहे आपल्या स्वतःवर, हे महत्वाचं आहे. जोपर्यंत आपण स्वतःवर फेथ ठेवणार नाही ना फ्रेंड्स, तोपर्यंत आपण दुसऱ्यांमध्ये फेथ डेव्हलप करू शकत नाही. हे लक्षात आलं फ्रेंड. आणि मी जरी सिंगल होती तरी पण मी माझ्या बिझनेसमध्ये माझ्या अपलाईन आणि मेंटरनी सांगितल्याप्रमाणे खूप सारे कपल मी या व्यवसायामध्ये आणले. आणि मला माहित होतं फ्रेंड्स की लोक मला अप्रिशिएट केव्हा करतील, लोक मला केव्हा मानतील, जेव्हा मला माझ्या स्वतःमध्ये काही चेंजेस करावा लागेल. आणि चेंज हा खूप महत्वाचा आहे. आणि खूप सारे कपल व्यवसायामध्ये आल्यामुळे खूप मोठी ग्रोथ पण झाली. येणाऱ्या दिवसांमध्ये खूप मोठा धमाल सुद्धा टीम मध्ये होणार आहे फ्रेंड्स. तर एवढंच सांगेल की खूप सुंदर अशी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि 3 पिढीची सिक्युरिटी सिक्युरिटी खरंच मला तर मी वारंवार सांगते सगळ्यांना की सिक्युरिटी इन्कम हे खूप महत्वाचं आहे लाईफमध्ये. आणि माझ्या लाईफमध्ये जो टर्न आलेला आहे, तर मला सिक्युरिटी इन्कमचं जेव्हा महत्व कळत, तर फ्रेंड्स मी नक्कीच थांबणार नाही आहे. आणि नक्कीच खूप मोठं जे काही एक गोल घेऊन आणि ध्येय घेऊन या व्यवसायामध्ये आले, तर नक्कीच कम्प्लीट करणार आहे फ्रेंड्स. तो सो गो सेफ गो डायमंड फ्रेंड्स. आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. येणार दिवसांमध्ये सगळ्यांचा व्यवसाय खूप बऱ्यापैकी वाढणार आहे. आणि आपले जे मेंटर आहे डॉक्टर बाबाजी घेवडे आणि आशाताई घेवडे, खरंच फ्रेंड्स अशा कपल मी पाहिलं नाही माझ्या आयुष्यामध्ये. कारण की आयुष्यात खूप सारे डॉक्टर्स पाहिले, पण फ्रेंड्स आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी, आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी, जे आपल्यासाठी रात्रंदिवस आपल्यासाठी विचार करतात, मेहनत घेतात फ्रेंड्स, नक्कीच त्यांच्या डायमंडशिप मध्ये येणाऱ्या विद्यापीठामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा राहणार आहे सगळ्यांचं फ्रेंड. सो थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू मॅडम.